नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. प्रशांत महासागरामध्ये आता एल निनो तयार झाला आहे. या पुढच्या टप्प्यात एल निनोची तीव्रता आणखीनच वाढत जाणार आहे. याचा थेट परिणाम आपल्या देशातल्या मान्सूनवर देखील होणार आहे. तर दुसरीकडं गेल्या काही वर्षांमध्ये देशातलं कडधान्याचं उत्पादन कमी होतं आहे. हे उत्पादन यंदा देखील कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं देशातलं उत्पादन वाढावं यासाठी केंद्र सरकारनं तूर, उडीद आणि मसूर या कडधान्याची 100% हमीभावानं खरेदी करण्याची शाश्वती दिलेली आहे. मग यंदाच्या या हंगामामध्ये तूर आणि उडदाची लागवड करणं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे का? एल निनोचा या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या मान्सूनच्या पावसावरती कसा परिणाम होऊ शकतो, नेमकी काय परिस्थिती पुढे येऊ शकते, याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नोवा या संस्थेनं प्रशांत महासागरामध्ये एल निनो तयार झाल्याचं जाहीर केलं आहे. भारतीय हवामान विभागानं देखील याला दुजोरा दिला आहे. भारतीय हवामान विभागानं कालच याविषयीची माहिती दिली आहे. आता एल निनो तयार झाला आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये त्याची तीव्रता वाढत जाणार आहे. नेमकं आपल्या मान्सूनच्या हंगामामध्ये एल निनो तयार झाल्यामुळं त्याचा थेट परिणाम आपल्या मान्सूनच्या पावसावर देखील होणार आहे. त्यामुळंच आपल्या हवामान विभागानं कमी पावसाचा अंदाज दिला आहे. आता खरीपावर एल निनोचं सावट असल्यामुळं साहजिकच जर पाऊस कमी पडला, पीक वाढीच्या कालावधीमध्ये पावसामध्ये ताण बसला किंवा पावसाचा ताण बसला तर पिकाचं उत्पादन कमी होऊ शकतं. आता गेल्या वर्षी देखील देशातलं कडधान्याचं उत्पादन कमी झालं होतं. त्यामुळं केंद्र सरकारची चिंता वाढलेली आहे. आता आपल्याला आधीच खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. जवळपास 60 ते 65% तेल आपल्याला आयात करावं लागतं. केवळ 35 ते 40% तेलाचं उत्पादन देशामध्ये होतं. म्हणजेच खाद्यतेलाची आयात ही मोठ्या प्रमाणात होत असते. मागच्या काही वर्षांमध्ये खाद्यतेलाप्रमाणेच आपल्याला कडधान्यामध्ये दिसून येतं. कडधान्याची आयात ही वर्षागणित आपल्याला वाढताना दिसते. गेल्या वर्षी देखील कडधान्याची आयात मोठ्या प्रमाणात झाली होती. त्याच्या आधीच्या वर्षी विक्रमी जवळपास 73 लाख टनांच्या दरम्यान आयात पोहोचली होती. तर 25-26च्या हंगामामध्ये कडधान्याची आयात ही जवळपास 57 ते 58 लाख टनांच्या दरम्यान पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. आता 2026-27च्या मान्सून हंगामावर एल निनोचं सावट आहे. त्यामुळं यंदा देखील कडधान्याचं उत्पादन कमी राहण्याची दाट शक्यता आहे आणि आयात देखील वाढण्याची शक्यता आहे. आता ही सगळी शक्यता लक्षात घेऊन सरकारनं देशातील कडधान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. हे प्रयत्न काही यंदा सुरू झाले नाही, तर गेल्या 2-3 वर्षांपासून जेव्हापासून आयात वाढली तेव्हापासून सरकार असं प्रयत्न करत आहे. आता यंदा केवळ देशातच उत्पादन कमी होणार असं आहे का? तर नाही. ज्या देशातून आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात कडधान्याची आयात होते त्या सर्व देशांना यंदा एल निनोचा फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणजे एल निनो केवळ भारतापुरताच असतो असं नाही. आफ्रिका असेल, त्यासोबत म्यानमार असेल किंवा मग ऑस्ट्रेलिया आहे, कॅनडा आहे, या देशांमधल्या देखील कडधान्य उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसत असतो. आता आपण जर तुरीचं घेतलं तर तुरीची आयात आपल्याला माहिती आहे की आफ्रिकेतील 3-4 देश आहेत. त्यामध्ये मालावी, टांझानिया, मोझाम्बिक या देशाचा समावेश आहे. म्यानमारमधून देखील मोठ्या प्रमाणात आयात होतच असते. आपण जर उडदाचं बघितलं तर उडदाचं देखील आफ्रिकेसोबतच आपल्याला म्यानमारमधून मोठ्या प्रमाणात आयात होत असते. हरभरा जर बघितला तर हरभरा ऑस्ट्रेलिया, कॅनडा किंवा इतर देशांमधून, रशियामधून देखील काही प्रमाणात आयात होते. आपण जर पिवळा वाटाणा बघितला तर पिवळ्या वाटाण्याची कॅनडा, रशिया तसे इतर देशांमधून आयात होत असते आणि या सगळ्या देशांवर यंदा एल निनोचा परिणाम जाणवणार आहे. म्हणजेच काय, यंदा देशातलं उत्पादन घटलं म्हणून आयात देखील स्वस्त होईल असं घडणार नाही आहे आणि हीच चिंता सरकारला आहे. त्यामुळं गेल्या वर्षीपर्यंत देशातलं उत्पादन घटलं तरी सरकारनं एवढी चिंता व्यक्त केली नव्हती, कारण आयात करून आपल्याला गरज भागवता येईल हे सरकारला माहिती होतं. परंतु यंदाचं समीकरण वेगळं असणार आहे आणि त्यामुळंच देशातलं उत्पादन वाढीसाठी सरकार प्रयत्न करत आहे. आता सरकारनं पल्सेस मिशन म्हणजे कडधान्य मिशन जाहीर केलं होतं, परंतु आत्तापर्यंतचं सरकारचं धोरण ह्या मिशनच्या अगदी विरोधात होतं. आता कुठलाही शेतकरी सोडला किंवा आपण उद्योजक जरी पकडला, तो उत्पादन तोपर्यंत वाढवणार नाही जोपर्यंत त्याला त्या उत्पादनातून योग्य परतावा मिळणार नाही. मग शेतकऱ्यांचं अगदी तसंच असणार आहे. जोपर्यंत कडधान्यातून म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जर तूर पेरली असेल आणि तुरीचं उत्पादन घेतलं, जोपर्यंत त्या तुरीला योग्य भाव मिळणार नाही, त्याचा उत्पादन खर्च निघणार नाही, तोपर्यंत शेतकरी पुढच्या वर्षी तुरीचं उत्पादन वाढवणार नाही. हा नियम केवळ आपल्या शेतीसाठीच नाही तर सगळ्या उत्पादनासाठी अवलंबून आहे. पण सरकार केवळ शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतोय असं आव्हान आणून प्रत्यक्ष धोरण मात्र आयातीचं होतं. आता यंदा खरी कोंडी होणार आहे. त्यामुळं सरकारनं जे की आपलं ई समृद्धी पोर्टलच्या माध्यमातून 3 कडधान्य 100% खरेदीची गॅरंटी दिली होती, त्यामध्ये तूर आहे, उडीद आहे, मसूर आहे. आता आपल्याकडं आपल्या महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर आपले मुख्य पीक आहेत उडीद आणि तूर. आता यंदाचा कमी पाऊस लक्षात घेता
काही अभ्यासकांनी आणि कडधान्य संशोधकांनी असं सांगितलं की यंदा कडधान्याची लागवड त्यातल्या त्यात तूर असेल, उडीद ही कमी लागवडीचं कमी कालावधीचं पीक आहे. त्यामुळं या पिकांची लागवड केली आणि जर सरकार कडधान्याची हमीभावानं 100% खरेदी करत असेल आणि जर उत्पादन चांगलं आलं तर ही पिकं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. तुरीचा हमीभाव सरकारनं यंदा 450 रुपयांनी वाढवला आहे. 8,450 रुपये एवढा तुरीसाठी हमीभाव असणार आहे. तर उडदाचा हमीभाव 8,200 रुपये आहे. त्यामुळे या हमीभावावरती आपले शेतकरी की जे कोणी या पिकांची लागवड करतील ते त्यांना पाहिजे तेव्हा या हमीभावावरती सरकारला आपला माल विकू शकतात. परंतु त्यासाठी शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर लगेच ही समृद्धी पोर्टलवरती त्याची नोंद करावी लागेल. आता एल निनोची चर्चा सगळीकडे चालू आहे. यंदाचा एल निनो गेल्या काही वर्षातील तीव्र राहू शकतो असं देखील काही हवामान संस्थांनी व्यक्त केलेला अंदाज आहे. म्हणजेच काय तर यंदा एल निनो तर आहेच, परंतु त्याची तीव्रता देखील अधिक राहण्याची दाट शक्यता आहे. आता एल निनो अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला की एल निनो तयार झाला आहे. भारतीय हवामान विभागाने देखील तसे संकेत दिलेले आहेत. आपण एल निनोच्या या वर्षामध्ये बघतोच आहोत की मान्सूनचा जो काही राज्यातला प्रवास आहे तो प्रवास देखील सरासरी वेळेपेक्षा सध्या तरी काहीसा कमी राहिलेला दिसतोय. म्हणजे आजची जे आपण तारीख बघितली की 13 जून, या 13 जूनपर्यंत एरवी मान्सून राज्यातल्या ज्या भागांपर्यंत पोहोचतो तिथपर्यंत अजून पोहोचला नसल्याचं हवामान विभागाचं किंवा हवामान तज्ज्ञाचं म्हणणं आहे. आता पुढच्या 2-3 दिवसांमध्ये आपण सरासरी वेळ बघितली मान्सूनची तर मान्सून 15 जूनपर्यंत राज्याचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापलेला असतो. परंतु आता 13 जूनपर्यंत तरी मान्सून राज्याच्या निम्म्या भागात देखील पोहोचला नाही आहे. कोकणातल्या रत्नागिरी तसंच सातारा आणि सोलापूर भागापर्यंतच मान्सून पोहोचलेला आहे. आता पुढच्या 2 दिवसांमध्ये जर समजा मान्सूनने मोठी झेप घेतली म्हणजे मान्सूनच्या वाटचालीसाठी जर चांगलं पोषक वातावरण तयार झालं तर कदाचित मान्सून पुढच्या 2 दिवसांमध्ये देखील राज्य पूर्ण व्यापू शकतो. परंतु सध्या तरी तसे संकेत मिळत नाहीत. हवामान विभागानं पुढच्या 2-3 दिवसांमध्ये तरी मान्सून राज्यातल्या आणखीन काही भागामध्ये पोहोचेल याची शक्यता व्यक्त केलेली नाही. म्हणजेच पुढच्या 2-3 दिवसांमध्ये मान्सून निम्म्या राज्याला तरी कव्हर करेल की नाही याची देखील शाश्वती सध्या तरी सांगता येत नाही. यंदाच्या मान्सूनच्या आगमनाच्या वेळेस एक विशेष गोष्ट घडते की ज्या काही प्रणाल्या असतील किंवा जे काही मॉडेल्स आपल्याला दिसतात की ज्याच्यामुळं मान्सूनच्या वाटचालीसाठी आपल्याला पोषक वातावरण दिसतंय, पावसाची स्थिती जाणवते, तर ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला स्थिती बदलताना दिसते. म्हणजे वातावरणामध्ये हवामानामध्ये आपल्याला एवढे यंदा बदल दिसून येत आहेत. आता या पुढच्या टप्प्यामध्ये पाऊस तर निश्चितच येणार, म्हणजे पाऊस नाही असं होणारच नाही आहे, परंतु पावसाचं वितरण आणि प्रमाण मात्र आपल्याला असमान दिसून येणार आहे. त्यामुळंच आपण सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी यंदा पावसाचा अंदाज बघून त्यासोबत त्याला अनुकूल आपल्या पिकांचं नियोजन, लागवड तसंच बियाण्याची निवड, पिकाची निवड करणं गरजेचं असल्याचं वेळोवेळी सांगितलेलं आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने देखील शेतकऱ्यांना जर सोयाबीन लावायची असेल तर यंदा कमी कालावधीची पीक कुठली आहेत, कुठली वाहनं आहेत आणि त्या वाहनांची नेमकी लागवड कशी करावी, पिकाचं नियोजन कसं करावं, या सगळ्या विषयांवरती आपण तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतलेलंच आहे. आपल्या या चॅनलवरती आपल्याला त्या मुलाखती पाहायला मिळतीलच. तुम्ही त्या नक्की बघा आणि त्यानुसार तुम्हाला निश्चितच आपल्या पिकाचं नियोजन करताना यावेळेची मदत होणार आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये देखील एल निनो आहे किंवा मान्सून आहे, तसंच पावसाच्या घडामोडी काय घडतात, नेमकी वाटचाल पुढं कशी राहते, त्यानुसार आपल्याला शेती पिकाचं नियोजन कसं एक फायदेशीर ठरू शकतं किंवा कसं करणं अपेक्षित आहे याविषयी आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन निश्चितच घेत राहू. आपण रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.